कोंढवा कोंढवा जसा जसा प्रगत होत चाललेला आहे त्याचनुसार या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात. आता आपण सध्या या ठिकाणी आहोत NIBM जंक्शन, म्हणजे जे ज्योती रेस्टॉरंटचा जो चौक आहे त्या चौकातून हा जो NIBM कडे जो जाणारा रस्ता आहे, तर त्या रस्त्याला हे असं एक हिरवं कापड त्या ठिकाणी लावले तुम्हाला दिसेल, जेणेकरून आतल्या बाजूला काही कचरा आहे किंवा घाण आहे ते दिसू नये. ठीक आहे, हा झाला तात्पुरता उपाय. परंतु जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी आपण या अगोदर सुद्धा या भागातील कचरा काढला होता, या भागातील विविध समस्यांना आपण नाहीसं करण्याचा प्रयत्न केला होता. आता तुम्ही म्हणणार की या ठिकाणी समस्या काय दिसत आहेत, तर तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही पाहिलं तर या पडद्याच्या आतल्या बाजूला लोकांनी राहण्यास सुरुवात केली असून त्या ठिकाणी आता झोपड्या तयार व्हायला सुरुवात झाली. बरं, या ठिकाणी आत्ता सध्या दुपारची वेळ असल्यामुळे ही मुलं किंवा जे महिला त्या ठिकाणी राहतात, ज्यांच्याकडून भीक मागून घेतली जाते, असे पुरुष या ठिकाणी बसले असतात, त्यांच्याकडे मोबाईल असतात आणि प्रत्येक जण लहान मुलं सुद्धा मोबाईल खेळताना तुम्हाला दिसतील. यांच्या हातात मोबाईल आली तरी मोबाईल चार्ज कुठं करत असतील, बरोबर. त्यानंतर जर खरंच भिकारी असतील तर यांच्याकडे एवढे चांगले अँड्रॉइड मोबाईल्स कसे काय असू शकतात. तर आणि मग ही लोक नक्की या ठिकाणीच का राहतात या, आणि जवळपास जर तुम्ही रात्रीच्या वेळेत येऊन जर पाहिलं तर साधारणतः 100-150 मुलं या ठिकाणी तुम्हाला दिसतील की जे कधी कधी या चौकात या ठिकाणी बसलेले असतात. आणि महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, कोणीही याकडे लक्ष देत नाही, याच्याकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात लहान मुलं आणि महिला या भागामध्ये कशा पद्धतीने आलेले आहेत, हे नक्की कुठून आलेत. आणि या भागात काय होतं की जर तुम्ही थोडं पुढे जर गेलात तर कौसर बागचा भाग येतो. त्या कौसर भागामध्ये पूर्ण खाऊ गल्ली आहे, चांगले चांगले रेस्टॉरंट्स त्या ठिकाणी आहेत, लोक त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेत खाण्यासाठी गर्दी करतात आणि त्याच ठिकाणी या मुलांमार्फत ना भीक मागवली जात आहे. अक्षरशः रात्री उशिरा 11-12 वाजेपर्यंत ही मुलं त्या ठिकाणी भीक मागत असतात, त्यांच्याकडून जबरदस्तीने भीक मागून घेतली जाते. आता तुम्ही पाहिलं तर त्यांचं सर्व राहण्याचं साहित्य वगैरे जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा. या पडद्याच्या मागच्या बाजूला त्यांनी सर्व, आणि पूर्ण मैदान आहे आतमध्ये, ते मैदानापर्यंत ते झाडांच्या खाली इकडे तिकडे ते लपून राहतात. महानगरपालिकेनेच त्यांना पडदा लावून दिलाय की जेणेकरून ते दिसू नये, परंतु हे त्याच्यावरचं सोल्युशन नाही. या ठिकाणी या भागातील जे नगरसेवक असतील किंवा जे कोणी असेल, आता तुम्ही पाहिलं बघा, ही लोक आता जे काय त्यांच्याकडे कचरा असेल ते बघा, ते रिक्षा बोलवतात. त्यांचं जाणं येणं जे असेल ना ते नेहमी रिक्षातून होतं, म्हणजे रिक्षाचं भाडं देण्यापर्यंत सुद्धा त्यांच्याकडे पैसे असतात. अशा पद्धतीने यांचं राहणीमान या ठिकाणी आहे. तर हे नक्की मुलं कोण आहेत, यांच्या मागे कोण कोण लोक आहेत, किती मोठी टोळी आहे, हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि यांना लवकर जर हटवलं नाही तर हे प्रमाण वाढेल आणि आपल्या कोंढव्यामधली समस्या आहे ना आणखी मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे. तर पोलीस प्रशासन, पुणे महानगरपालिका यांनी त्वरित कारवाई करून हा संपूर्ण परिसर स्वच्छ करून या भागातील लोकांना या ठिकाणी कायमस्वरूपी काढणं खूप गरजेचं आहे. मी ॲडव्होकेट विशाल ओव्हाळ, अध्यक्ष सुरक्षा सोशल ऑर्गनायझेशन मार्फत नेहमीच कोंढव्याच्या समस्यांवर भाष्य करत असतो. आत्ताही हा मुद्दा मांडलेला आहे. पाहूयात या भागातील नगरसेवक असतील, महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल, कोण यावर नक्की कारवाई करेल आणि ही समस्या दूर करेल. धन्यवाद. ज्या मुलांबद्दल, महिलांबद्दल मी बोलत होतो बघा, आता ते या कौसरबागच्या मेन रोडवर आता बकरीद आली आहे, त्यामुळे बकरीसाठी लागणारं जे काही पाला पाचोळा आहे ते विकण्याचं काम सध्या या ठिकाणी करतायत. हे पहा, ही खाऊ गल्ली आहे. या खाऊ गल्लीमध्ये जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जर चक्कर मारली तर तुम्हाला इतकी लहान मुलं या ठिकाणी दिसतील की जे भीक मागतायत, महिला असतात आणि ते जबरदस्तीने भीक मागून येतात. बघा, ही जी महिला चालली ना, ही महिला सुद्धा तकलीफ आहे. तर हे सर्व प्रकार या ठिकाणी कोंढव्यामध्ये सध्या चालू आहेत आणि याच्यावर कुठेतरी आळा घालणं खूप गरजेचं आहे. हे पहा, हे असं रस्त्यांवरच या ठिकाणी राहण्याचं प्रमाण यांचं झालं. हे आता दिवसा इथं आले झाडामुळे, कारण हे पाला पाचोळा विकतात म्हणून. इथं पण पाहिलं तर तुम्ही इथं खूप मोठ्या प्रमाणात ते खूपच पडत आहे. हीच लोक जे आहेत ना की जे त्या ठिकाणी ते राहतात. तर हे आता पाहिलं आपण, हे खूप खूप लहान मुलं आहेत आणि पूर्ण रस्त्याला बघा तुम्हाला भिक्षेकरी दिसतील. दिवसाही विकतात आणि रात्रीच्या वेळेत ते भीक मागण्याचं काम करतात. यावर ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. जो पाला पाचोळा रिक्षांमधून घेऊन चालले होते बघा, तोच पाला पाचोळा ठिकाणी विकण्याचं काम मंडळी करतात आणि हेच मंडळी दिवसा इथे हे विकल्यानंतर रात्री संध्याकाळच्या भीक मागतात. आपण पाहिलं तर कौसरबागच्या त्याच रोडला पुढे जर थोडं आणखी आलो तर ही मुलं, ही लोक त्या ठिकाणी बसली दिसत बघा, पाला पाचोळा विकताना तुम्हाला सगळं दिसत आहे, पण प्रत्यक्षात हे रात्रीच्या वेळेस भीक मागत असतात आणि तीच त्या ठिकाणी NIBM रोडला राहण्यास त्यांनी सुरुवात केली.
यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. धन्यवाद.